नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. सैनिक स्कूलची व्हॅकन्सी निघाली आहे गुजरातच्या ठिकाणी. ह्याच्यामध्ये नाही का आता सगळेच व्हॅकन्सी काढलेल्या आहे. टीचरची पण व्हॅकन्सी आहे, स्टाफ नर्सची पण व्हॅकन्सी आहे, लॅब टेक्निशियनची व्हॅकन्सी आहे. याच्यामध्ये सगळे व्हॅकन्सीज काढलेल्या आहेत. तर आपण आता हे डिटेलमध्ये व्हिडिओ बघूयात. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. याच्यामध्ये ॲप्लिकेशन हे इन्व्हाइट काढलेलं आहे. तर फॉलो केलेले व्हॅकन्सी सैनिक स्कूलचं या ठिकाणी जामनगरचं निघालेलं आहे. रेग्युलर आणि कॉन्ट्रॅक्ट हे दोन्ही पण बेसिक्सवरती काढलेलं आहे त्यांनी. तर आता ह्याच्यामध्ये आपण इन डिटेलमध्ये बघूया. त्या ठिकाणी सिरियल नंबर दिले, नेम ऑफ पोस्ट, एज लिमिटेशन आणि सॅलरी, आणि आपलं एज्युकेशनचं क्वालिफिकेशन काय असणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये नाही का आता टीचरची व्हॅकन्सी निघालेलं आहे. टीचरमध्ये नाही का ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे B.Ed कंप्लीट पाहिजे. ह्या ठिकाणी डिग्री 50% पाहिजे. जर BSc झालेलं असेल तर तेही चालेल ह्याच्यामध्ये, आणि ग्रॅज्युएशन आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट पाहिजे. ह्या ठिकाणी व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. काही PGT फिजिक्स एक व्हॅकन्सी आहे. या ठिकाणी एज लिमिटेशन 21 ते 40 दिलेलं आहे, आणि ह्यांना पेमेंट 47,600 इतका दिलेला आहे या ठिकाणी. आणि PGT केमिस्ट्रीची एक व्हॅकन्सी निघालेली आहे. या ठिकाणी 21 ते 40 वय सांगितलेलं आहे. या ठिकाणी त्यांना पण 47,600 इतका पेमेंट दिला आहे. बायोलॉजीमध्ये पण एक व्हॅकन्सी रेग्युलरसाठी निघाले ह्या व्हॅकन्सी. ह्या ठिकाणी पण 21 ते 40 वयापर्यंत भरू शकतो असं सांगितलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी पण 47,600 इतकं पेमेंट असणार आहे त्यांना. 8व्या स्केलची यांना पेमेंट निघालेले आहेत. आणि PGT इंग्लिश व्हॅकन्सी निघालेली ह्या ठिकाणी टेम्पररी बेसिकवरती आहे. ह्या ठिकाणी पिरियड वगैरे दिलेला आहे त्यांनी. 179 डेजचा पिरियड राहणार आहे. ह्या ठिकाणी 21 ते 50 वयापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ह्या ठिकाणी पण 47,600 इतका पेमेंट दिलेला आहे. TGT इंग्लिशची एक व्हॅकन्सी आहे, रेग्युलरसाठी निघालेली आहे. ह्या ठिकाणी 21 ते 35 वयापर्यंत भरू शकतात. 44,900 इतका पेमेंट असणार आहे. तर या ठिकाणी नाही का त्यांनी सांगितलेले बॅचलर म्हणजे आपलं ह्या ठिकाणी डिग्री कंप्लीट पाहिजे बॅचलरची एक, आणि 50% म्हणजे आपलं ह्या ठिकाणी डिग्रीचा कोर्स असतो ह्या ठिकाणी तो कंप्लीट पाहिजे, नीटचा CETचा वगैरे, आणि B.Ed ग्रॅज्युएट वगैरे हे कंप्लीट असलं पाहिजे. ह्या ठिकाणी TGT हिंदीची एक व्हॅकन्सी आहे. ह्या ठिकाणी रेग्युलरची 21 ते 35 वयापर्यंत भरू शकतो आपण. ह्या ठिकाणी पण 44,900 इतका पेमेंट आहे. TGT सायन्सची एक व्हॅकन्सी रेग्युलरसाठी निघालेली आहे. ग्रॅज्युएशन आपलं PCMBमध्ये फिजिक्समध्ये कंप्लीट झालेलं पाहिजे 3 वर्षाचं, आणि याच्यामध्ये 21 ते 35 वय आहे. 44,900 इतका यांना पेमेंट आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर TGT मॅथ्सचं आहे. ह्या ठिकाणी एक व्हॅकन्सी आहे. रेग्युलरमध्ये 21 ते 35 वयापर्यंत आहे. यांना पण 44,900 इतका पेमेंट आहे. याच्यामध्ये यांचं पण एज लिमिटेशन सांगितलेलं आहे. आर्ट मास्टर म्हणून एक व्हॅकन्सी ह्या ठिकाणी रेग्युलरमध्ये 21 ते 35 वयापर्यंत आपण भरू शकतो. ह्या ठिकाणी पेमेंट 44,900 इतका असणार आहे. याच्यामध्ये ह्यांना क्वालिफिकेशन सांगितलेलं मास्टरची यांची डिग्री पाहिजे फायनल आर्टमध्ये, आणि पेंटिंग अँड स्केचिंगचं ह्यांना स्पेशलायझेशन म्हणजे स्पेशल त्यांना ते करता आलं पाहिजे ड्रॉइंग आणि पेंटिंगमध्ये ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये बघूयात अजून व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. ह्या ठिकाणी लोअर डिव्हिजनची पण व्हॅकन्सी आहे. याच्यात 18 ते 50 वयापर्यंत भरू शकतो. 19,900 पेमेंट आहे या ठिकाणी. त्यानंतर आहे जनरल एम्प्लॉय म्हणून आहे. 3 व्हॅकन्सी 18 ते 50 वयापर्यंत भरू शकतो. 1800 पेमेंट आहे. स्कूल मेडिकल ऑफिसर म्हणून ह्या ठिकाणी आहे. त्या आणि कॉन्ट्रॅक्टवरती आहे एक व्हॅकन्सी. ह्याच्यामध्ये MBBSची यांची डिग्री झालेली पाहिजे कंप्लीट. 21 ते 50 वयापर्यंत भरू शकतो आपण. 47,600 इतका पेमेंट असणार आहे त्यांना. प्रायव्हेटचं यांना प्रॅक्टिस नसलं तरी चालणार आहे असं सांगितलेलं आहे. आणि आवर्स याच्यामध्ये डे आणि नाईटमध्ये इमर्जन्सीचं यांना पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर विशेष म्हणजे आपली नर्सिंग सिस्टरची व्हॅकन्सी निघालेली कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे. 18 ते 50 वयापर्यंत आपण भरू शकतो. 25,000 इतकं पेमेंट आहे. याच्यामध्ये एसेन्शियली याच्यामध्ये सांगितलं आहे क्वालिफिकेशनमध्ये नर्सिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री झालेली पाहिजे, आणि 5 वर्षाचा याला एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे आणि डिप्लोमा डिग्री जे कोणी आहे ते सगळे भरू शकता याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये GNM झालेला असो, किंवा BSc नर्सिंग झालेला असो आपलं, किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तरी चालेल ह्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे MSc वाले पण भरू शकता याच्यामध्ये. म्हणजे कोणी पण डिग्रीवाले पण भरू शकतात आणि डिप्लोमावाले पण भरू शकतात असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्शन म्हणून पण आहे ह्याच्यामध्ये. ह्यांना 21 ते 50 वयापर्यंत भरू शकता. 25,000 इतका पेमेंट असणार आहे यांना असं सांगण्यात आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की नाही का हे आपल्याला ऑफलाईन आहे. ऑफलाईन आपल्याला फॉर्म अप्लाय करायचा आहे. ह्या ठिकाणी ऑफलाईन फिलअप करून द्यायचा आहे फॉर्म यांना. आणि त्यांनी नाही का सांगितलेलं नाही त्याचा DD काढायचा आहे. 500 रुपयेचा आपल्याला DD काढायचा, आणि तो नॉन रिफंडेबल असणार आहे.
प्रिन्सिपल सैनिक स्कूलचं ह्या ठिकाणी पेएबल करायचं आहे जामनगरचं, आणि नाही का आपल्याला पे करून टाकायचे DD नुसार. तर ह्या ठिकाणी त्यांनी नाही का लास्ट डेट सांगितलेली आपल्या ॲप्लिकेशनची 10 ऑगस्ट 2026, म्हणजे 10 ऑगस्ट 2026 ही आपली लास्ट डेट आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म भरायला पाहिजे आपण. जर काही प्रॉब्लेम आला असेल तर ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे कोणाला भेटत नसेल तर ही त्यांची वेबसाईट दिलेली आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला ॲप्लिकेशनचं फॉर्म वगैरे भेटून जाईल. जर तुम्हाला याची नाही का मी कमेंट बॉक्समध्ये तसं आपली लिंक टाकलेली आहे, तर सर्वांनी चेक करून घ्या. ही आपली नाही का आजची व्हिडिओ होती, सैनिक स्कूलची निघालेली व्हॅकन्सी होती. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.